काश्मीरमधल्या हल्ल्यामध्ये पनवेलच्या दिलीप देसलेंचा मृत्यू. देसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर. दहशतवाद्यांचा आणखी क्रूर चेहरा समोर. पहलगाम हल्ल्यात गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू. आयबी अधिकारी मनीष रंजन यांचा मृत्यू. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. पुण्यामध्ये पतित पावन संघटनेकडून आंदोलन. पहलगाममधल्या हल्ल्याच्या विरोधात संघटनेचं आंदोलन. एका दिवसात सोन्याच्या दरात 3,300 रुपयांची घसरण. 1 लाखांच्या पार गेलेलं सोन्याचे दर आता पुन्हा 1 लाखाच्या आत. जम्मू काश्मीरमध्ये विशेष विमान सेवा सुरू. रद्दीकरण शुल्काचा संपूर्ण परतावा मिळणार. दहशतवादी हल्ल्यानंतर डीजीसीएचे आदेश. सव्वीस अकरा हल्ल्यातले शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीची डीवायएसपी पदी नियुक्ती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले नियुक्तीचे आदेश. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलण्याचे निर्देश देण्याची केली मागणी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल अभिनेत्री रवीना टंडननं व्यक्त केलं दुःख. ओम शांती, शोक, धक्का आणि संताप, वेदना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, अशा आशयाचं केलं ट्विट. भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. सुसंस्कृत जगात दहशतवादाला स्थान नसावं आणि हे घृणास्पद कृत्य. अभिनेता सोनू सूदचं ट्विट. गुजरातच्या कच्छमध्ये मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल. भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 20 किलोमीटर खोल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.